तो इनके बहकावे में मत आओ। क्यों? अभी उसको बोलो, वो है ना नेता, कॉकरोच का नेता, उसको बोल इधर हो गया ना, केरला में भी बच्चे है ना, पेपर लीक हो गया है, पंजाब में भी बच्चे है ना, पेपर लीक हो गया है, उसको बोलो उनको कि इस्तीफा मांगे। अभी देखता ये असली एक बाप की औलाद है कि इसको पाकिस्तान से भेजा था किसने, इसके माँ के पास। हा हिंदुस्थानी भाऊ अभिजित दिपकेंना बघा काय बोलतोय. अभिजित दिपकेचा संघर्ष, अभिजित दिपकेची लढवाई वृत्ती संपूर्ण देशाने बघितली आणि हा नको त्या शब्दात अभिजित दिपकेबद्दल काही बोलतोय. अरे जर तुला वाटते ना तर मग तू जाऊन पंजाब आणि केरळमध्ये आंदोलन कर ना त्या विरोधात. हिंदुस्थानी भाऊ तुला अतिशय प्रेमानं सांगतोय, तुझा मोठेपणा, तुझा शहाणपणा जिकडे कुठे करायचंय तिकडे करायचा, परंतु या देशातील आंबेडकरवाद्यांच्या नादाला लागायचं नाही. हिंदुस्थानी भाऊ फार प्रेमानं बोलतोय. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग, याच्यानंतर आम्ही तुला समजावत बसणार नाही. फार प्रेमानं समजवतोय, कुणाच्याही नादाला लाग, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणाऱ्या आणि जय भीमचा नारा देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या नादाला लागू नको, आंबेडकरवाद्यांच्या नादाला लागू नकोस. हे तुला शेवटचं सांगणं आहे. तुझ्या कुठल्या गोष्टीत आम्ही लुडबुड करत नाही. बाकीचे सोडतील, आम्ही सोडणार नाही. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ आमच्या तरी बाबतीत, आंबेडकरवाद्यांच्या बाबतीत व्यवस्थित वाढ. आणि जर तुला तो प्रश्न मोठा वाटतोय ना, तुला त्या काही गोष्टी समस्या वाटतात, तर तू जाऊन पंजाब आणि केरळला आंदोलन कर ना. तुला कुणी रोखलंय? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं अधिकार दिलेत. परंतु तू जर आंबेडकरवाद्याच्या बाबतीत, अभिजित दिपकेच्या बाबतीत आणि इतर कोणत्याही आंबेडकरवाद्याच्या बाबतीत जर चुकीची भूमिका घेत असशील तर मात्र मग भीमटोला हा तुला बसणार. तू व्यवस्थित बोल, तू व्यवस्थित राहा, एवढीच फक्त अपेक्षा आहे. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.